महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज NDTV मराठीच्या गणरायाच्या दर्शनाला आले होते। आपण विचारूयात की बाप्पाकडे काय मागणं महाराज? आता बाप्पाकडे एकतर विघ्नहर्ता आहे, सगळ्यांच्या आयुष्यातली संसारातली विघ्न दूर व्हावीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज हे थोडं वातावरण जे मराठा आरक्षणावर नाही झाले ते सुद्धा लवकरात लवकर बाप्पाच्या आशीर्वादानं ते निवडावं, हे त्यातनं सर्वांना समाधानकारक असा निर्णय होऊन हे लवकरात लवकर वातावरण जे आहे ते शांत व्हावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे। बरोबर आहे। मंत्री उपसमितीचे सदस्य आहात, तसंच महाराजांचे वंशज हे एक मोठं तुमच्याकडे देणं आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये सध्या जो जरांगेंचा मागणीचा वेगवेगळ्या समोर येतात गोष्टी, काय तोडगा कसा काढणार हो? कारण की एक मोठं चॅलेंज सरकार समोर आहे, त्यात तुम्ही सदस्य आहात समितीचे। नाही, त्या मगाशीच आता उपसमितीची बैठक झाली, त्यानंतर विखे पाटील साहेब आमचे अध्यक्ष आहेत, त्यांनी उपसमितीच्या माध्यमातून काय चर्चा झाली काय नाही सांगितलेलंच आहे। काल सुद्धा उपसमितीची बैठक झाल्यानंतर न्यायमूर्ती शिंदेसाहेब जरांगे पाटील साहेबांना भेटायला गेले होते आणि आज काल त्यांनी जे काही त्यांच्या वतीनं जे काही मुद्दे हे केले त्याच्यावर आज हे झाली। त्याच्याबद्दल मध्ये महत्त्वाचं म्हणजे विखे पाटील साहेबांनी डिटेल दिली आहे। थोडा आमचं सगळ्यांचं किंवा अध्यक्ष ते असल्यामुळे त्यांनी जे काय असेल ते बोलावं त्याच्यावर, कारण सगळ्यांनीच बोलायला लागलं की मग त्यात उगाच वेगळं काहीतरी होतं। त्यामुळे त्यांनी पण आमचा प्रयत्न हाच आहे किंवा उपसमिती आणि राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर तोडगा ह्याच्यावर निघावा। आरक्षणाच्या बाबतीत जसं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सुद्धा हे केलंय की घटनेत आणि कायद्यात बसणारं आणि टिकणारं आरक्षण मराठा समाजाला दिलं गेलं पाहिजे, ही भूमिका आमची सगळ्यांची स्पष्ट आहे आणि मुख्यमंत्र्यांची पण आहे। म्हणजे देवेंद्र फडणवीसांची पण हीच भूमिका आहे की उगाच काहीतरी द्यायचं आणि कोर्टानं ते रद्द करायचं, तात्पुरतं म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचा जो प्रकार आहे असा झाला नाही पाहिजे, ही आमची भूमिका आहे। पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शरद पवारांसारखे नेते असतील किंवा हे नेते सगळे भाष्य करतात की बाबा केंद्राकडे जावं, अतिरिक्त कोटा दिला जावा, या स्वरूपातली मागणी होताना दिसून येते। साहेब मला थोडं वाटतं की आज ही जे नेते सगळे वेगवेगळे पर्याय सुचवत आहेत, हे सगळे पर्याय यांच्या पण हातामध्ये यापूर्वी होते। अनेक वर्ष हे सर्व नेते जे आज सांगतात हे केंद्रात राज्यात पूर्ण सत्ता यांची होती, सगळ्यांचीच होती। त्यावेळेला यांनी मराठा आरक्षणाची मागणी ही काय आत्ता 4-6 महिने किंवा वर्षभरात आली असं नाही, पूर्वीपासून आरक्षणाची मागणी मराठा समाजाची राहिलेलीच आहे। मग या आधीच निर्णय हा व्हायला खरं म्हणजे पाहिजे होता। जर आज आजच्या ह्याच्यामध्ये शासनाला किंवा ह्यांना जर आज हे सांगितलं जात आहे तर हे तुमच्या पण हातामध्ये त्यावेळेला होतं, तुम्ही का नाही केलं? त्यामुळे दुसऱ्याला हे करणं सोपं आहे किंवा हे करा ते करा, कारण ह्यातला जे काही थोडेफार घटनात्मक जे पेच आहेत, त्याचबरोबर थोडेफार कायदेशीर जे काही पेच आहेत आणि सामाजिक, या सगळ्याचा विचार करून निर्णय आपल्याला घ्यायला लागणार आहे, अशी एकंदर परिस्थिती नाही। पण मग याच्यामध्ये जरांगेंचं कशा पद्धतीने तोडगा काढला जाईल? कारण की त्यांचे मागणी हैदराबाद गॅझेटची आहे, सातारा गॅझेटची आहे, त्याच्यामध्ये तोडगा होईल का? त्यामध्ये काय नाही, त्याच्यावरच हे, कारण त्यांच्याकडनं जे दिलं त्याच्यावरच विखे पाटील साहेब अध्यक्ष म्हणून आज आमची चर्चा झाली आणि त्याच्यावरच पुढची म्हणजे हे हैदराबाद गॅझेटचा ज्याचा आपण उल्लेख केला, सातारा गॅझेटचा आपण ज्याचा उल्लेख केला, ह्याच्यावरच तोडगा कसा काढायचा हे सगळं करत असताना कायदेशीर त्याच्यामध्ये काही हे होऊ नयेत हे थोडं बघायचं आता हे चालू आहे। राजेश, शेवटचा एक प्रश्न की मुळात जो मराठा मोठा समाज मुंबईत आलेला आहे, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाची त्यांची कृती सुद्धा खूप आता चर्चेची येते, त्या सगळ्या तरुण पोरांना कशा स्वरूपाचं तुम्ही आव्हान कराल? आपण समाजासाठी सर्व मराठा समाजाची मुलं इथं आलीत किंवा आंदोलक आलेत, वेगवेगळ्या वयोगटातली असतील मान्य, पण सगळ्यांनी आपल्यामुळं स्थानिकांना किंवा इथल्या लोकांना, प्रशासनाला, महिलांना किंवा इथले विद्यार्थी असतील, व्यावसायिक असतील, ह्यांना त्रास झाला नाही पाहिजे ह्याची खबरदारी सर्व आंदोलकांनी नक्की घेतली पाहिजे।
स्वतः जरांगे पाटील साहेबांनी पण त्या सूचना केल्या आहेत. पण तसं जरी असलं तरी आपली जबाबदारी आहे किंवा आपल्यामुळं दुसऱ्याला आपण आंदोलनाला आलोय, आपल्या पदरामध्ये काहीतरी आपल्याला जे हक्काचं आहे ते पडलं पाहिजे, ही आपली भूमिका आहे. मग ही भूमिका असताना दुसऱ्यांना आपल्यामुळं त्रास होऊ नये किंवा चुकीचं वर्तन आपल्याकडनं होऊ नये, ही खबरदारी सर्व आंदोलकांनी, तरुणांनी प्रामुख्यानं घेतली पाहिजे, अशी माझी नक्कीच विनंती आहे त्यांना. धन्यवाद. आपल्याबरोबर शिवेंद्रराजे यांनी पूर्ण गणपती बाप्पाला काय मागलं हे सांगितलं. तसंच दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी भूमिका आहे ती देखील स्पष्ट मांडलेली आहे. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.